मी आत्ता 12वी आहे PUP ज्युनियर कॉलेजला आणि मी युवा प्रबोधन केंद्राचा प्रतिनिधी आहे. तर मी लहान होतो तेव्हापासून केंद्र येतो, पण मला काही एवढं माहिती नव्हतं. मी यायचो, आरतीला यायचो, जायचो. नंतर नंतर मोठा येत गेलो, सर वगैरे भेटले, मुलं भेटले, शिकवलं मला त्यांनी. आणि मग मी कंटिन्यू केंद्रात यायला लागलो. आधी आमची बालसंस्कार वगैरे सांगायचं. बालसंस्कारच्या येणे आलो. तू कसं बालसंस्कार आणतो तुम्ही? बालसंस्कार केंद्रात यायला लागलो. मग केंद्रामध्ये बालसंस्कार चालू होता. मग त्या बालसंस्कारातून मी यायला लागलो आणि त्यातून मी घडत गेलो. तसं काही तयारी ह्या केंद्राची सुरुवात झालेली आहे 2012ला. एका रूम मध्ये छोट्याशा मुलांनी हे केंद्र चालू केलं. रूम मध्ये आरत्या वगैरे व्हायला लागल्या, पण आरत्याला जागा नव्हती पुरत रूम मध्ये. मग त्यानंतर मुलांनी केंद्र टेरेसवर शिफ्ट केलं. तर मुलांचे मित्र वगैरे मुलं वाढत गेले याचे, तर तिथं पण जागा नव्हती पुरत. मग एका दुसऱ्या ठिकाणावर आपण केंद्र शिफ्ट केलं. तर तिथं काही वाद झाली ना काहीतरी. त्या ठिकाणी पुन्हा शिफ्ट झालं. या ठिकाणी काही वैयक्तिक कारणामुळे त्या ठिकाणी आलो. ओके. तर त्या ठिकाणावरून पण काहीतरी वैयक्तिक कारणामुळे केंद्र ह्या ठिकाणी आलं 2016 साली. 16 साली ह्या ठिकाणी आलं. तर घे ना नेक्स्ट स्लाइड घेऊ आपण पुढे. हा पुढे स्लाइड घेऊ. सांगता येईल ना, बोलता येईल ना तुला. घे ना पुढे स्लाइड घे. हां ठीक आहे, तू सांग. आले तुम्ही सांग ते. तर आपल्या केंद्रात गुरुमाऊली स्वतः आलेले आहे, पण कधी आले ते तर सांग. मग त्याच्यात तू आपला अभ्यास करावा लागला नाही खेळायला. मला पण नाही माहिती. क्षितिज दादा कधी आले? 2017 साली गुरुमाऊली पण केंद्रात येऊन गेले. त्यानंतर किती नंबरचं आहे बघ. 3 नंबर. तर केंद्रात वेगवेगळे मुलं येतात, म्हणजे बाहेरून मुलं येतात. आता आपण दर गुरुवारी आरती असते तर खूप मुलं जमा होतात. तर रूमवर काय मुलांना अभ्यास वगैरे कधी कधी होत नाही, मुलांच्या मस्ती वगैरे मजाक मस्ती वगैरे मुळे नाही का. मग त्यामुळं आपण केंद्रात लायब्ररी चालू केली होती. तर त्या लायब्ररीच्या उद्घाटनासाठी स्वतः नितीन भाऊ आले होते. बाकीच्यांचे नाव नाही माहिती. तिन्ही गुरुपुत्र आले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही केंद्रातर्फे आपण जे युवा प्रतिनिधी ते वेगवेगळ्या ठिकाणी बालसंस्कार सुरू करतात. म्हणजे जसं की समजा तो जर मी झालो तर माझं पण एका ठिकाणी मी बालसंस्कार घेतो. असे आमचे जे काय वेगवेगळे युवा प्रतिनिधी ते प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन अशा ठिकाणी वर्ग सुरू करतात. ते वर्ग तुम्ही पण सुरू करू शकता. काय सांगू शकतो? तर आपल्या केंद्राचे प्रतिनिधी जे असतात, आता आपलं केंद्र युवा प्रबोधन व बालसंस्कार विभागात आहे. तर आपण बालसंस्कार घेतो. तर काही काही मुलांना इथे येऊ नाही शकत, लांब लांबची मुलं असतात, बाहेर गावाचे असतात, ते येऊ नाही शकत बालसंस्कार विभागाला काही अडचणींमुळे. तर आपण हे बालसंस्कार विभाग त्यांच्या गावात जाऊन घेतो व काय म्हणतात त्याला, हॉस्टेलला, शाळेत, आसपासच्या वसतिगृहात जाऊन आपण बालसंस्कार घेतो. बालसंस्कारचे खूप महत्व आहे. वरून काय म्हणतात, मी पण बालसंस्कार घडलो रे. ते जर कधी माहिती ज्यावेळेस तो बाहेर फ्रेंड नाही का त्यावेळेस माहिती वाक्य बालसंस्कार मध्ये आपण विविध उपक्रम घेतो. इथे उपक्रम आहेत जसं मुलांना सेवा सांगणे, केंद्रात काय काय सेवा होतात, केंद्रातून कसे मुलं घडू शकतात ते आपण म्हणजे मुलांना एक्सप्लेन करतो. मुलांचे खेळ वगैरे घेतो. मुलांना अजून हे बायोटेकचे एक्सपेरिमेंट आहे ना, डीएनए आयसोलेशनचा. अच्छा, हा एक्सपेरिमेंट डीएनए आयसोलेशनचा एक्सपेरिमेंट आहे जे फायनल इयरचे मुलं बायोटेकला करतात. तो आता लहान मुलगा ते करतोय. म्हणजे आपण बालसंस्कार मधून मुलांना एवढं सर्व शिकवतो जे मुलं पुढे गेल्यावर भविष्यात अजून चांगलं करू शकतात किंवा त्यांना ज्ञान येऊ शकतं असं काहीतरी. ओके.
त्यामध्ये मी आहे म्हणा तू बोल. वाड्यावस्तीवर आदिवासी वाड्यावर त्यांची दिवाळीच्या वेळेस फराळाची निवडून घेतलं तुम्ही बघा. तुम्ही घेतल्या ना द्यायला तुम्ही घेऊ मी नाही. मग ठीक आहे बोल. हा मला प्रथमेश माहिती हो पण म्हणजे आकाश ते म्हणजे होते प्रथमेश म्हणजे ठीक आहे तर बोल बोल फास्ट ते मस्त. अरे पण काय काय बोलू? म्हणजे काय केलेलं आहे? फराळ. हा फराळ जर तुला साईज पण करता फक्त एक वर्ष वाटतं नेक्स्ट करायच्या चला. हा मग त्यावरती अभ्यास नंतर बोलू शकतो. हा चला फक्त स्लाईडची हेडिंग वाचायची नंतर. आता विविध प्रकारच्या म्हणजे खूप शाळा आहेत गावामध्ये. तर काही मुलं म्हणजे येत नाही, केंद्रामध्ये येत नाही, तर त्यांना आपण शाळेवर जाऊन सांगतो. बालसंस्कारचं म्हणजे काय, बालसंस्कार वर्ग घेतो शाळेवर जाऊन आपण मुलांचे. कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आपण मुलांना सांगतो की केंद्राचे महत्व सांगतो, केंद्रामध्ये काय यावं ते सांगतो. अजून काय युवा प्रबोधनाचे महत्व सांगतो. युवा प्रबोधनामधून काय करतो आपण, कसे मुलं घडवतो व कसं काय करतो. काय गर्ल्स हॉस्टेल. बोल बोल. आता हे गर्ल्स हॉस्टेल याचे काही नियम असतात. जे आपण आरती करतो 6:30 वाजता समजा, तर गर्ल्स हॉस्टेलचे काही नियम असतात. मुलींना बाहेर सोडत नाही, असं तसं काही पण नियम असतात त्यांचे. हा बोल बोल. अरे म्हणजे विविध नियम असतात त्यांचे. सांग तू बोल घाबरू नकोस. हा हा तर त्यांचे ते नियम त्याच्यावर फॉलो होत नाही म्हणून आपण काय केलेलं आहे तर म्हणून आपण काय केलं, समज काय म्हणतात हॉस्टेलमध्ये केंद्र चालू करून दिलं. म्हणजे स्वामींचा फोटो ठेवला तर ते तिथं आरती करतात हॉस्टेलमध्ये. मग त्यांना केंद्रामध्ये याची गरजच नाही पडली. हा ना म्हणजे तेच सांगतोय ना तू. म्हणजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आजच्या केंद्राची गरज नसती तुम्ही सांगू शकता. हा किंवा कोणतं पण हे याच्यातून तुम्हाला माहिती हा असतं. हा आता ह्या केंद्राच्या परिसरात विविध प्रकारचे कॉलेजेस आहे. बायोटेक, फार्मसी, ॲग्री बायोटेक काय असेल ते. तर आपण कॉलेजमध्ये जाऊन काय म्हणतात युवा प्रबोधनाची माहिती सांगतो त्यांना. युवा आमंत्रित करून मार्गदर्शन. हा तर नाही आलं तर केंद्रात मोठा हेडिंग मोठी वाचायची आणि नेक्स्ट तू काय कर माहिती का हेडिंग वाचू मग त्याच्यामध्ये तू काय करतो डायरेक्ट माहिती सांगतो नंतर हेडिंग करतो. याला अर्थ नाही, पहिले हेडिंग वाचून माहिती. हा ओके तर फास्ट. हा बरं. केंद्रामध्ये विविध युवा आमंत्रित करून मार्गदर्शन करणे. म्हणजे केंद्रामध्ये जे मुलं येतात तर आपण तर प्रतिनिधी तर करतातच मार्गदर्शन, ते रोजच झालं. पण दर गुरुवारी आपण नवीन प्रतिनिधी नवीन काय गेस्ट हा नवीन गेस्ट बोलवतो मुलांना मार्गदर्शन करायला. ओके यामुळं मुलांना विविध प्रकारची माहिती भेटते. आपण त्यांसाठी विविध व्याख्यानमाला अरेंज करतो. जे काही मोठे मोठे व्याख्यानकार आहेत त्यांना आपण केंद्रामध्ये किंवा केंद्राच्या वतीने बाहेरच्या कॉलेजेसमध्ये आणि जवळपासच्या ठिकाणी पण आपण युवा प्रबोधन व्याख्यानमाला अरेंज करतो. हा हा नेक्स्ट आरती नंतर वेगवेगळे मार्गदर्शन करतो. आपण आता दर गुरुवारी आपल्या केंद्रात आरती असती म्हणजे असतीच. तर तेव्हा आपण विविध प्रकारच्या मार्गदर्शन करायला बोलवतो विविध प्रकारच्या वेगवेगळ्या फील्ड मधल्या लोकांना, की मुलांना पण काहीतरी वेगळं कळायला पाहिजे. वेगळं शिकतात मुलं त्यातून. व्यसनमुक्ती अभियान आपण आता जे विविध प्रकारचे आता तरुण आहेत खूप सारे नाही का, काय म्हणतात त्याला, जे व्यसनाच्या स्वाधीन गेलेले आहेत खूप सारे तरुण 80% मुलं. तर आपण व्यसनमुक्ती अभियान घेतलं होतं. वाहतूक नियमांची जनजागृती करणे येत असेल तर करणं नेक्स्ट. कॉलेज परिसर वाटते आवाज हेडी. कॉलेज परिसरामध्ये युवा प्रबोधन विभाग उभारणे.
हा म्हणजे कॉलेज आता जसं की आपण या ठिकाणी कॉलेज परिसरामध्ये आपण आपलं एक युवा केंद्र उभारलेलं आहे, तसं खाली पहा हे आमचं केंद्र आहे, हे आम्ही इथं उभारलं, जे आमच्या मुलांनी उभारलं. आणि असं पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजच्या परिसरामध्ये देवाच्या मंदिरामध्ये देवाचं काही ठिकाण असेल किंवा धार्मिक काही ठिकाण असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही उभा करू शकता, हे तुम्ही सांगू शकता. हा मंदिरातील स्वच्छता व ग्रामदैवतांचा मान सन्मान. आता आपण कुठेही जर गेलो तर पहिली स्वच्छता करतो, कोणत्याही मंदिरात गेलो तर पहिली स्वच्छता करतो आणि मान सन्मान करतो. ग्रामदेवतांचा मान सन्मान का बरं करतो आपण, की आपण जे काम करतोय, जी आपली वाटचाल आहे पुढं, त्याच्यात काही विघ्न नाही येऊ, सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला भेटावा, यासाठी आपण ग्रामदेवतांचा मान सन्मान करतो. स्वच्छता अभियान राबवणे. आता हे काय म्हणते पुढे बासष्ट. बासष्ट आहे. तर आपण इथं कुरुमावली काय सॉरी कशाला येणार होते? नाही इथं कशाला येणार होते? हा तर इथं स्वतः नितीन भाऊ गंगा पूजन करायला येणार होते. तर तिथं काही स्वच्छता नव्हती, काहीच नव्हतं. आम्ही पहिले गेलो, तिथं स्वच्छता केली आणि ते जागा साफ केली. तर तिथले जे लोक होते, जे लोकलचे लोक होते तिथे, तर त्यांना काहीतरी वाटलं. जेव्हा आम्ही साफसफाई करायला लागलो, आम्ही स्वच्छता करायला लागलो, त्यांना काहीतरी वाटलं. तेही आम्हाला हातभार लावायला आले. गावांमध्ये जाऊन घराघरात सर्वे केले की त्या घरात किती लहान मुलं आहे, किती बालसंस्कार घेण्याजोगे मुलं आहे, किती वृद्ध आहे, किती महिला आहे, महिला आहे, ते काय म्हणतात त्याला, त्याचा सर्वे करायचं. ते एक नियुक्ती पाहिजे आपल्याला. आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिर राबवणे. आता हे शिबिर आपण सादरपूर येथे शेजारी सादरपूर नावाचं गाव आहे आपल्या केंद्रा शेजारी. सादरपूर नावाचं गाव आहे, तिथे आपण हे शिबिर आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिर राबवलं होतं. तर ह्याच्यातून मुलांना काय शिकायला भेटलं? आपण असे शिबिर असे उपक्रम घेतो आपण वेगळे, तुम्ही पण आपण घेऊ शकता. केंद्रामार्फत असे वेगवेगळे उपक्रम घेतो. ओके, तुम्ही पण घेऊ शकता. त्याच्यात आपण रक्तदान शिबिर घेतो. कधी हे आम्ही घेतलं होतं आपले परमपूज्य गुरुमाऊलींच्या रक्तदान शिबिर गुरुमाऊलींच्या अभिष्ट चिंतनानिमित्त राबवलं होतं. तर याच्यात खूप मुलांनी प्रतिसाद आम्हाला दिला. हे शिबिर TMT हॉस्पिटल लोणी इथे राबवण्यात आलं. शिशु संस्कार व गर्भसंस्कार ऑनलाईन प्रशिक्षण मार्गदर्शन. आता शिशु जे लहान मुलं असतात आणि जे गर्भवती माता असतात यांना काय शिकवायचं? बोल तू बोल, काय झालं ओंकार? 2 मिनिटं फक्त सांग, बोल. 2 मिनिटं राहिले फक्त. शिशूंवर काय संस्कार करावे हे आपण त्यांना शिकवतो. हे ऑनलाईन मार्गदर्शन गुरुपीठावरून ऑनलाईन चालू होतं. ध्यानाचे महत्व आपण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये केंद्रात ध्यान करतो. तर ध्यानाचे महत्व काय? मेडिटेशनचं महत्व काय? कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आपल्या केंद्रात आपण अभ्यासिका पण सुरू केलेली आहे. युवा प्रबोधन अंतर्गत ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केलेली आहे आपण. तर त्याच्या उद्घाटनाला स्वतः नितीन भाऊ आले होते. 18 विभाग. आता जे 18 विभाग आहेत त्याचं आपलं केंद्र आपण 8 प्रेझेंट कसं करतो ते सांगायचं. जे 18 विभाग आहे आपण त्याचे प्रतिनिधी निवडून दिलेले की त्यांना सगळं माहिती आहे त्या विभागाबद्दल. तर ते रोज आरती झाल्यावर त्या विभागाबद्दल बोलणार, त्या विभागाबद्दल मुलांना सांगणार का याच्यात काय केलं जातं त्या विभागात. आणि कोणाला जर काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर ते ह्या प्रतिनिधींना विचारू शकतात. युवा प्रबोधनातून यशस्वी झालेले विद्यार्थी. आता हे जे विद्यार्थी तुम्ही बघताय हे विद्यार्थी केंद्रात येणारे विद्यार्थी आहे. सगळे
स्वामींच्या सेवेमधले विद्यार्थी. आपण म्हणतो ना स्वामी आपलं काहीच ठेवत नाही, हे त्याचे काय म्हणतात त्याला उत्तर फळ म्हणते. नाही नाही हे त्याचे परिणाम सॉरी उत्तर हे तुम्ही बघू शकता स्वतःच्या डोळ्यासमोर. आता हे विद्यार्थी आहेत, यांचं सिलेक्शन झालेलं आहे एका कंपनीमध्ये. आता हे सर्व विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या कॉलेजचे आहेत आणि ज्या कंपनीत सिलेक्शन झालं 9 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यातले 6 मुलं हे युवा प्रबोधन केंद्र लोणी येथील आहेत. आता गुरुचरित्र पारायण तर आपण घेतोच केंद्रामध्ये, पण हे गुरुचरित्र पारायण स्वतः मुलांनी आयोजित केलं होतं आणि ते पण 101 मुलांचं गुरुचरित्र पारायण घेतलं होतं आपण केंद्रात. काय वाचव बरं मोठ्या प्रसंगी एक ऐक लास्ट साइड ओपन करायचं होतं. ठीक आहे काढ.